आपल्या सर्वांचा लाडका, लोकप्रिय स्वप्नील जोशी आता यशाची चढती इनिंग घेत आहे आणि आता एक नवं पाऊल आपल्या समोर टाकत आहे. संजय लीला भन्साळी फिल्म्स. प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं आणि आता हे स्वप्नही साकारत आहे. स्वप्नील, हा सुवर्णयोग कसा जुळून आला? आय थिंक आय एम व्हेरी लकी, व्हेरी ब्लेस्ड. परमेश्वराची कृपा आहे, या सगळ्यांचं प्रेम आहे. संजय लीला भन्साळी आणि शबीना खान मिळून एक मराठी चित्रपट बनवतात आणि त्यांना असं वाटलं की या चित्रपटात हिरो म्हणून मी असावं. आय थिंक मला इतकंच वाटतं की ही माझ्यासाठी कौतुकाची थाप आहे, शाबासकीची थाप आहे, मी केलेल्या कामाची दाद आहे. एक्स्ट्रीमली हॅपी, एक्स्ट्रीमली ब्लेस्ड. कारण कोणाला नाही वाटत की संजय लीला भन्साळींच्या प्रोडक्शनमध्ये आपण काम करावं आणि त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा हिरो होणं ह्याच्यासारखं दुसरं सौभाग्य नाही. तुम्ही कुठेतरी हे स्वप्न कधी पाहिलं असेल, ते सगळे त्यांचे अत्यंत लोकप्रिय सिनेमे पाहताना? 100%. म्हणजे प्रत्येक चित्रपट बघताना वाटतं अरे अरे ह्यांच्याबरोबर कधीतरी काम करायला मिळालं पाहिजे आणि त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याबरोबर फिल्मबद्दल डिस्कस करणं, इंटरॅक्ट करणं, शबीनांशी बोलणं, भेटणं, त्यांच्याबरोबर त्यांनी पण रावडी राठोडने गब्बरसारखे सिनेमे बनवलेत, सो त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं आय थिंक इट्स अ व्हेरी लर्निंग एक्सपिरियन्स. स्वप्ना वाघमारे जोशी डिरेक्ट करते, जिने मितवा केला माझ्याबरोबर, सो तिच्याशी रॅपो आहेस कारण शी इज लाईक अ सिस्टर, ती बहीण आहे माझी. सो एक कम्फर्ट आहे वेगळा, खूप जबाबदारी आहे, खूप दडपणही आहे, पण कुठेतरी आतून खूप आनंद आहे की बॉस मजा आहे आणि शूटिंग चालू आहे, सो खूप मजा येते. नस नस में अब ये जग गया, लहू मुलक गया, लबों के छूने से, ख्वाबों के कोने से, लबों के छूने से, ख्वाबों के कोने से, लब से लब ये लब, लब से लहू लग गया. संजय लीला भन्साळी सर जेव्हा तुला भेटले असतील तर तेव्हा तुमचं काय इंटरॅक्शन झालं, काहीतरी आम्हाला त्याबद्दल सांगशील का? कारण उत्सुकता खूप वाढलेली आहे. आमचा स्वप्नील जोशी आम्हाला त्या फिल्ममध्ये पाहायला मिळणार. खूप खूप भारी येते. एकतर एक गोष्ट ती आवर्जून सांगावीशी वाटेल की ते कमालीचे हंबल आहेत, इतके हंबल आहेत की तुम्हाला वाटत नाही की हा तो माणूस आहे ज्याने इतके मोठे मोठे चित्रपट आपल्याला दिले आहेत. ही इज एक्स्ट्रीमली हंबल. दुसरं आवर्जून सांगावं वाटतं की त्यांचं मराठीबद्दलचं नॉलेज आणि मराठीबद्दलचं प्रेम हे दोन्हीही त्यांच्या बोलण्यातनं, चालण्यातनं, वागण्यातनं दिसतं. म्हणजे जेव्हा ते बाजीराव मस्तानी बनवतात तेव्हा त्यांचं नॉलेज कळतं त्यांच्याशी बोलताना की त्यांनी किती अभ्यास केला असेल, त्यांनी किती रिसर्च करून हा सिनेमा बनला असेल. त्यांना मराठी लेखक माहिती आहेत, मराठी पुस्तकांबद्दल माहिती आहे, मराठी लिटरेचरबद्दल माहिती आहे, मराठी कविता माहिती आहेत, मराठी फिल्म्सबद्दल त्यांना जाण आहे, चांगले मराठी सिनेमे ते आवर्जून बघतात. सो मला असं वाटतं की इतका मोठा माणूस जेव्हा तुम्हाला भेटतो, फॉर दॅट मॅटर शबीना, हर नॉलेज ऑफ मराठी सिनेमा इज अमेझिंग. मग तुम्हाला वाटतं की अरे प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघतात का काय, इतकं नॉलेज आहे त्यांना, कुठली फिल्म आली, कुठली चालली, काय झालं. आणि हे नॉलेज फक्त बिझनेसपुरतं किंवा व्यवसायापुरतं नसून ती आवड आहे हे त्यांच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं, इंटरॅक्शनमधनं कळलं, असं मला आवर्जून सांगावं.
जेव्हा संजय लीला भंसाळी फिल्म्स असते तेव्हा संगीताचा भाग तितकाच मोठा असतो, अविभाज्य भाग असतो. त्यामुळे संगीताचा काय असणार आहे काहीतरी, किंवा संगीताचं तितकंच संगीताला महत्त्व असणार आहे का या फिल्ममध्ये? हो 100% असणार आहे. अर्थात तू म्हणलीस तसं की एक लुक, एक कॅनव्हस आणि म्युझिक, तर ते मला असं वाटतं की संजय लीला भंसाळी फिल्म्स आणि शबीना खान फिल्म्स यांच्या नावाला पूरक असं, यांच्या नावाला साजेसं असं म्युझिक असेल असं मला मनापासून वाटतं. आणि अर्थात जेव्हा संजय लीला भंसाळी असतील तर तेव्हा बाकी कलाकार काय असणार आहेत, तर त्याबद्दलही काहीतरी एक्साइटमेंट आहे. पण कधी आता ती नावं उलगडणार आहेत आणि ही फिल्म अर्थात कधी भेटीला येणार आहे, काहीतरी चित्र क्लिअर आहे. अंजना सुखानी पहिल्यांदा मराठीत काम करते. अंजना सुखानीने हिंदीमध्ये बऱ्यापैकी नावाजलेले सिनेमे केलेत, मोठे मोठे नावाजलेले सिनेमे केलेत आणि ती परत या चित्रपटातनं पहिल्यांदा मराठीमध्ये डेब्यू करते. बाकी खूप मोठी कास्ट आहे. अर्थात मी आत्ता त्याच्याबद्दल काही बोलू शकणार नाही. चित्रपटाचं शूटिंग सुरू झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी हा चित्रपट आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आत्ता दुर्दैवाने मी इतकंच सांगू शकतो, पण इतकं आवर्जून सांगेन की ही नावं जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुम्हाला एक अपेक्षा किंवा एक थॉट निर्माण होतो की अरे ही नावं एकत्र आली तर काय बघायला मिळेल. तर त्या अपेक्षांवर खरा उतरणारा चित्रपट बनवण्याचा आम्ही सगळे मनापासून प्रयत्न करतो आणि मला अशी खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा मिळतील आणि आम्ही असाच एक चित्रपट बनवू शकू. रामलीला असेल, बाजीराव मस्तानी असेल किंवा हम दिल दे चुके सनमचा एक वेगळाच एरा असेल, या सगळ्यात आम्ही त्यांचं कल्चरविषयीचं प्रेमही तितकंच पाहिलेलं आहे आणि कुठेतरी पिरियड फिल्मचीही ओढ दिसते. तर यात काही पिरियड फिल्म अशी काही असणार आहे? नाही, पिरियड फिल्म नाही आहे. पण या लाईनीत का त्या लाईनीत मला विचारलं लागेल. पण स्वप्नीलला पिरियड फिल्म करायला आवडेल का? खूप आवडेल, खूप आवडेल. आय एम होपिंग की कोणीतरी मला ऑफर करेल आणि मला पिरियड फिल्म करायला खूप आवडेल. अर्थातच शुभेच्छा नेहमीच पाठीशी आहेत, त्यामुळे थँक्यू सो मच. पुढच्या नक्कीच अपडेटची आम्ही वाट पाहतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.